कृप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने। ओ हा विठ्ठल भरवा, 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 हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा विठ्ठल भरवा, हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा माधव भौत सुकृताची जोडी म्हणे विठ्ठल आवडी, म्हणे विठ्ठल आवडी, म्हणे विठ्ठल आवडी। भौत सुकृताची जोडी म्हणे विठ्ठल आवडी, म्हणे विठ्ठल आवडी, म्हणे विठ्ठल आवडी। ओ हा विठ्ठल भरवा, 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 हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा विठ्ठल भरवा, हा माधव भरवा, हा माधव भरवा, हा माधव सर्व सुख दे सर्व सुख दे Hare
क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणी हाती करावा विचार करावया पार भवसिंधू ना जिवंत देह जाणार जिवंत देह संत समागमे ना जिवंत देह जाणार काळ सावधान कुमार कुमार
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडे करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबा कुमारी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान शेवी शेट्टी आहे अभंगी ठेला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारा तुम्हाला एक विनंती आहे संतांची विनंती आहे आजचं जे आपलं सेवेचं प्रयोजन आहे त्यांचे वकील अण्णा त्या वकील म्हणण्यापेक्षा त्यांना अण्णा म्हणतो मी बरेच दिवसाची त्यांची एक इच्छा होती की एक तुमची सेवा घरी व्हावी हे ईश्वर नियोजन काय असतं आहे त्यानेप्रमाणे आजच्या सेवेचं प्रयोजन आहे तसं म्हणजे 3 दिवस सलग आता सलाईनं चालू आहे ते डॉक्टर साहेब पुढंच आहेत बाकीचे लोक म्हणतात महाराज तुम्ही कीर्तन करू नका पण डॉक्टर साहेब म्हणतात तुम्ही कीर्तनच करायचं या अभंगद्वारा तुम्हाला सूचना आहे महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू तुम्ही क्षणाक्षणाला बाबा हाच विचार करा मग अण्णा मी विचार करतोय का नाही करतोय महाराज रात्रंदिवस आपला विचार चालू आहे महाराज मुलाचं लगीन कसं होईल शिकडं काय होईल तिकडं काय होईल उद्या कुणीकडे जायचं परवा काय करायचं विचार चालूच आहेत महाराज मग महाराजांना सांगायची पाळी का आली तर हाच याचा शब्द महाराज त्याचा सगळ्याचा पृथक्करण करते महाराज वर्गीकरण करते महाराज आणि तुम्हाला हाच एक विचार सांगितला आहे बाकीचा अविचार आहे कारण का हा विचार मनुष्य जन्मातच करता येतो इतर युनित हा विचार करता येत नाही महाराज आहार भय मैथून निद्रा हे सर्व धर्म प्राणी मात्राच्या ठिकाणी आहेत पण मनुष्य जन्म जो आहे तो महाराज सर्वात श्रेष्ठ आहे महाराज साहेब तुम्हाला विचारतो या विश्वात श्रेष्ठ काय असेल तर मनुष्य जन्म आहे मागुती हाची जन्म पावशी भोगीले सुख दुःख जानशी येतो न घडे रे सायाची का रे जाणून अंधवशी म्हटले महाराज परत आपल्याला हा मनुष्य जन्म मिळेल असं आपल्या हातात आणि आपले आजोबा पंजोबा होते का नाही पंजोबाचे पंजोबा होते 7-12 दिवस आहे माणसं कुणीकडे गेली तुमचं विचार तुम्हाला अण्णा विचारतो मी तुम्हाला मला इतर वेळी विचारायचा अधिकार नाही पण आज विचारणार कारण का तुम्ही मला सांगायला बोलवले आज कुणीकडे गेलेत
पंजोबा कुठे गेलेत? आजोबा कुठे गेलेत? हं? आजा गेला पंजा गेला बसना गेला रे, आजा गेला पंजा गेला बाप बसना गेला रे, नातू पण आबा आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे, देखत ना तू पण तू 7-12 मातर बरं असून देत. अण्णा तुम्हाला आबांचा नाही तर आजोबाचा फोन आलाय कसं काय चाललंय म्हणून? तुम्हाला आमच्यानी काय सोडा अडग्यास नाही, पण तुम्हाला तरी यायला पाहिजे. काय सुरेश कसं चाललंय आता माझ्या माघारी? बरं आहे काय? काय आलं नाही? फोन आला नाही? पत्र? बरं तुम्हाला तरी फोन करता येतो काय? बरं गेलीत कुठं? चालता वाट पुढे भय वाटते चिट्टी, बहुत जण गेले नाही आले मागोती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझं धरोणी चित्ती. बघा पुष्कळ जण गेलेत, पण अजून कोण मागं आलेला? तुमचं तरी आबा कोण नाही? तुमचं विचारलं नाही कसं काय चाललंय म्हणून? नाही. डॉक्टर साहेब तुमचं हो कसं काय ओपीट चालले आता? काय 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 तुम्हाला कुणी काय विचार मागले नाही? बरं नसतं ना काय इकडं? त्यांना गरिबीतून तुम्हाला शिकवलं, तुम्हाला त्यांना काय देता येतंय आता कमी पडलं असेल म्हणून? ते काय आता कशावरून चालत देतात ना काय करून असं? ते कशावरून म्हणते ते मला काय त्यातलं कळत नाही हो. ते फोन असा केला की जाता तिकडे, तिथनं जाऊ नये त्यांना का जायत नाही? अरे कुठं गेले हे तर माहिती नाही आपल्याला, आणि माहिती होणं शक्य नाही महाराज. पराधीन आपण आहोत महाराज. पण एक लक्षात ठेवा तुम्ही, आपणही एक दिवस तसं देह जाणार जाणार याची काळोबा खाणार. देह हे काळाचे देह हे काळाचे काय
वेळ काळात आहे. या देहाचा सर स्वभाव आहे महाराज. नाश पावणं हा याचा स्वभाव आहे महाराज. हा देह नाशिवंतो मला हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातलेले कर्म कितकाचा सांधा रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरे रे हरिहारा शरण जाई रे गोविंदा. प्रार्थना केली महाराज. कारण का इतलीवरणी तुम्हाला आहार भय मृत्यू निद्रा आहे, पण मनुष्य जन्मात भगवंतानं आपल्याला बुद्धी नावाचा अंक चांगला दिलाय. म्हणून बाकीचे जे आहेत पशुपक्षी भोग प्रधान आहेत, पण मनुष्य जन्म आहे तो ज्ञान प्रधान आहे. म्हणजे तुम्हा मला या देहाची ओळख करून घेता येते. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. अन्ना कालचा दिवस आपला आयुष्यातला कधी लक्षात आलंय? बरं काय केलं तर तू दिवस भरून येईल हो. ताई रडल्या हो. ताई माळ घालताना महाराज माझी 22 वर्ष फुकट गेली म्हणून सांगितलं त्यांनी. किती वर्ष आले लक्षात? तुळशीची माळ का घालत्यात? मेल्यावर मड्यावर काय घालत्यात? मोर माळा असल्या तर काढून घेत्यात. चुकून अंगठी राहिली तर म्हणती माझ्या पतीला अंगठी कशी सोपती ग बघा. काढून घ्या म्हणत नाही, पण काय म्हणते माझ्या पतीला अंगठी कशी सोपती ग, म्हणजे तिला घालवायची नसती, काढून घ्यायची असते. एवढी माणसं आमची दया करणार आहेत महाराज. पण दया करणारे संत आहेत महाराज. त्यांना कळता हा देह कशासाठी आलाय महाराज. भगवंतानं तशी सामुग्री देवे दिला देह भजना गोमटा भोजनानं. आम्ही भोजना लावलाय. आणि तुमच्या इथं काही गर्दी नाही, पण आम्हाला गाड्या लावलेल्या आहेत ना पास करताना नको वाटायला. कशाला? आणि हे नवं भोजन, हे भोजन सात्विक आहे. लग्नातलं भोजन राजस आहे आणि ते भोजन तामस आहे. म्हणून कोणतरी मागतंय म्हणून दान म्हणून पित्याल्याला देऊ नये, खात्याल्याला देऊ नये. आपण निम्म वाटकरी त्याच्यात हा वारकरी असला तर द्या आनंदानं. जोडून या धन उत्तम विवारे उदास विचारे याचे करे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. भगवंतानं आपल्याला देह दिला एवढंच नाही महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हे तुझोरची नारायण, माझे जीवन भवरोग,
पाय कान मूक डोळे बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे भवरोग दुःख. जन्माला यायचं नाही मरायचं, जन्माला यायचं नाही मरायचं. प्रत्येक जीवाला मरण नको आहे. बरोबर आहे ना आबा? औषध का घेतलंय? मराय नको म्हणून. पण जन्माला आलंय ते बारसं झालंय त्याचं होणारच. पण मरायचं का? मरून उरायचं, मरायचं नाही. अरे मरण माझे मरून गेले, आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अमुपम्य महाराज. ही मनुष्य देहात ताकद आहे महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोठुले, शरीर सुखाचे गोठुले, शरीर साधे होय केले, शरीर साधे होय केले, शरीर साधे परब्रह्म, शरीर एक बाजूला शरीराचं एक नाणं सांगितलंय. एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. शरीर किती सुंदर आहे. भगवंताने आपल्याला ही किती सामुग्री दिली आहे महाराज. तेवढी जर कळली तर पुष्कळ झालं महाराज. कारण का परत हा जन्म आपल्याला मिळाला हे आपल्या हातात नाही महाराज. मागुती याची जन्म पावसी, भोगले सुख दुःख जानशी, ते तो न घडे रे चायाशी, कार्य जाणून अंधवशी. कधी जाणार आब्बा, कधी जाणार माहिती नाही. क्षणभंगूर नाही बरवता, अरे सावध थोडा माझ्या, आई नसले मग गळा पडून पाहता, उळे हुशार जागा, या मनुष्य देहासारखं श्रेष्ठ या जगात तीन गोष्टीने दुर्मिळ आहेत महाराज. मनुष्य देह मिळणं सगळ्यात दुर्मिळ आहे. मिळाला तर कळणं होणं त्याच्यापेक्षा वारकरी होणं त्याच्यापेक्षा दुर्मिळ आहे. वारकरी होता म्हणता आम्ही त्या नादात नाही म्हणतात. आम्ही या भानगडीत ही भानगड वाटते आणि तिकडली भानगड वाटत नाही. अरे तरीची जन्म यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही ते काय थोडी स्वान सुखरे बापुरी म्हटले महाराज. ती बी जन्माला आल्यातच. दादा साहेब तुम्ही लाडकं कुत्रं पाळलेलं तर गाडीतनं फिरवशीला का नाही? त्याला धुयाला माणूस असतोय. आमच्या म्हाताऱ्याला पाणी देत नाहीत पण कुत्र्याला साबण लावून धुत्यात.
म्हाताऱ्याला चहा देणार नाहीत, पण कुत्र्याला पाव बिस्कुट दुधात नाचते. ज्ञानेश्वरी वाचील. कुत्रं पंढरीची वारी करील, होईन भिकारी पंढरीचा वार करी, पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाची. होय होय वागरे वार करी, पाय पाय रे पंढरी. साहेब माझ्याकडे गेल्या वर्षी वारकरी होऊन आलेत. काय त्यांचा अधिकार असावा, पण इच्छा काय महाराज, अनंत जन्माचं पुण्य आहे महाराज. वारकरी व्हावं ही इच्छा व्हायला अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. पुण्य फळाले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तैसा, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं निष्काम, तर संतांची भेट होती महाराज. तुम्हाला जगात सगळं काय मिळेल, पण संत भेटी दुर्बळ आहे. कारण का, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, ऐशे वेद देतो आहे. हो, बहुदुर्गम आहे संत भेटी महाराज. कारण का, जाता जाता संतांची भेट होत नाही महाराज. आपल्याला 4 कृपा संपादन करायला, ईश्वर कृपा, सद्गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा, तरच मनुष्य जन्माचं सार्थक आहे महाराज. भगवंतानं दिलेला आहे महाराज. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव होईन म्हणते ते देवाची होती. पण महाराज संतांची आज आपल्या जीवनात गरज आहे महाराज. संत समागमी संत समागमी संत समागमे धराविया Thank you.
नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह खबर कुमारे
क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडे, करावी तातडे परमार्थाचे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी म्हटले, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करत असताना वेळ लावूच नाही महाराज. का महाराज? तर एका क्षणाचा भरवसा नाही महाराज. क्षरभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा. काय न चले मग म्हातारपणी वारी करतो म्हटलं तर होईल का? तरुणपणीच वारी करावी महाराज. जोपर्यंत हातपाय चालत्यात महाराज तोपर्यंत परमार्थ करावा, आणि केलेला मग म्हातारपणी भोगावा. मग केलेलपणीच म्हातारपणी भोगायला येतंय. केलं काय नाही झालं काय, केलं काय नाही झालं काय, केलं काय नाही झालं काय. ती म्हणतात का बोंबलायला करायचं? कोण जो विचारलं का तोरी म्हणती माझा माझा. मान ती लहान थोर, देह सुखाची या काजा. मावळली इंद्रिये आला बागुल. कुणाला म्हणतात? त्या मालकालाच गा. बागुल बुवा म्हणते ती बाई. कळलंय? अजून कळायचं नाही दादा. आणि कळालं की काय न चले मग गळा पडल. कारण का ही इंद्रिय शिथिल झालेली आहे. दुरून आदो मी पायी झाली तो तुका संता कोण कर दुरून आलो का म्हटलंय. त्याच्या पुढे सांगितले महाराज, देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. दुरून आलो. हा देश नाही माझा, वेश नाही माझा, सहज फिरत आलोय. देश माझा नाही म्हणजे देऊगाव माझा नाही. हा वेश माझे, हा माझा शरीर. सहज फिरत आलोय महाराज. करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर. चष्मा घेऊन आलोय का लावायला लागला. म्हणजे डोळ्याने सांगितलं तुमचं आता काम आम्ही करणार नाही. कान म्हणतात आता आम्ही तुमच्या स्वाधीन नाही, आमचं आम्ही बघतो, बघा जाऊ तुमचं. पाय डोळे म्हणता माझी ती कैसा मोकलिलो. पायान चालायला होईत नाही. आता चालतंय काय नाही महाराज. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो महाराज. कोण विचारतंय महाराज आपल्याला? कोण विचारत नाही महाराज. विचारणारा देवणी संत आहेत महाराज. 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संत तुमच्या आमच्यावर दया करतात महाराज. कारण का दया हे त्यांचं भांडवल आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलेले ऋषी साच भावे वर्ताया. संत हे तुम्हाला जागे करतात.
उठा जागे वारे स्मरण करा जागे व्हारे आता आता कवा मनुष्य जन्म आलाय तिथे जागा होता येतं महाराज. कुत्र्या मांजऱ्याच्या जन्मात जागा होता येत नाही आणि व्हायला सांगता बी येत नाही. त्याची ज्ञान आहे की हाड म्हटलं तर कुत्रं जात आहे का नाही. हां उशा म्हटलं तर मांजर जाते. हिऱ्या म्हटलं तर बैल उठतोय आणि हाल्या म्हटलं तर रेडा उठतोय. म्हणजे त्यासनी माहिती आहे मी बैल आहे रेडा आहे. पण माणसाला मात्र सगळं करतंय. माणसाच्या हातात सगळी सत्ता दिली आहे महाराज. पण आपण सत्ता गमावली आहे महाराज. आपली सत्ता आपण ठेवलेली नाही महाराज. सत्ता संपन्न जर करायची असेल तर संतांना तुम्ही काय घ्यावा शरण जावा महाराज. हे शरीर जे दिले तुम्हाला सत्ता संपादन करण्यासाठी महाराज. मनुष्य शरीर एवढंच काय सोपं ठरवू नका महाराज. सर्वात जर अमोल काय असेल तर मनुष्य देह आहे महाराज. मनुष्य शरीरासाठी या शरीरात दुसरं काही श्रेष्ठ नाहीच महाराज. कारण का देव होईल म्हणती ती देवाची होती म्हटले. नाही तुकोबाराय सांगतात देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अरे देवदेव करीत फिरू नका. देव तुम्हीच आहे महाराज. देव पाहावया गेलो देवाची होऊन ठेलो. कारण का देवनी तुम्ही वेगळं पण कळवून देणारे संत आहेत महाराज. हा देह नाही आपला महाराज. हा देह येणार जाणार आहे. त्याचा स्वभाव नाश आहे. त्याच्या आत एक देह आहे महाराज. त्याला सूक्ष्म शरीर म्हटले. ती येणार जाणार आहे पाप पुण्य घेऊन. डॉक्टर साहेब तुम्ही या देहाचं डॉक्टर व्हायचा आणि आतल्या देहाचं डॉक्टर व्हायचा. मन तपासणं करता येते. तुम्हाला मानसिक रोग आहे म्हणतात ते सूक्ष्म शरीराचं आहे. पण या दोन्हीला कारण असणारं कारण शरीर आहे. त्याचे डॉक्टर संत आहेत. कळलं का बा. त्याचे डॉक्टर कोण आहेत संत आहेत महाराज. आणि त्या शरीराचा महाराज अत्यंत अभाव करावा लागतो महाराज. म्हणजे हे शरीर मी नाही. या शरीराचा द्रष्टा मी आहे. मालक मी आहे या शरीराचा. या शरीराचा कोण आहे सत्ताधारी मालक आपण आहोत. शरीर मी नाही. शरीराचा सत्ताधारी मालक मी आहे महाराज. यात आत एक शरीर आहे महाराज. ते शरीर इथं आलेलं इथं एक दिवस ते जाणार आहे. शरीर जाणार याची काळोबा प्रारब्ध घेऊन आलंय. काल गाडीतनं येताना आमचा विषय झाला. परवा माझ्याकडे एक पेशंट आलं. म्हणजे 17 वर्षाचा मुलगा नाही बघा 13 वर्षाचा मुलगा. त्याला नको ते आजार झाला आहे. त्याला महाराज काय लावायचं प्रारब्ध लावा. तेवढंच प्रारब्ध आहे तिचं. तेवढंच प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध संपलं की हा देह टिकत नाही. थांबत जावं लागतं महाराज.
त्याच्या आतलं शरीर जे आहे ना ते अण्णा घेऊन जाते पाप पुण्य. सूक्ष्म शरीर जे आहे ना ते पाप पुण्य घेऊन जाते महाराज. आणि ते तुमचं जसं असेल तसं पुढचं शरीर तुम्हाला मिळतं. म्हणजे पुढचं भांडवल घेऊन जाणार ते शरीर आहे. पण मनुष्य शरीरात हे पाप पुण्य होत आहे महाराज. इतर युनिट होत नाही महाराज. म्हणून पुढच्या जन्माची तयारी करणारं मनुष्य शरीर आहे. मग आपण जाताना प्रवासाला निघालोय. भाकरी घेतल्या तरी ओझं होणार आणि दगडं घेतली तरी प्रवासाला काय उपयोगाला येणार. तसं पाप केलं तरी घेऊन जाणार आणि पुण्य केलं तर. पण पुढच्या प्रवासाला काय येणार? पुण्य. पुण्य फळले बहुता. हां, अनेक जन्माचं पुण्य असेल तर मनुष्य जन्म मिळतो. तशी वासना होते, संतांची भेट होते. संत तुम्हाला जन्म मरणातनं काढतात महाराज. जन्म मरणातनं काढणं संतांचं काम आहे. मरण नाही आपल्याला. आमरा आमरा खरे की खोटे पहा विचारून न म्हणा देह माझायचा. देह तुझा नाही, पंचमहाभूताचा आहे, जाणार आहे. पण देहाला अधिष्ठान असणारं चैतन्य आपण आहोत. ते येत नाही, जात नाही. सूक्ष्म शरीर येतंय जातंय ते पाप पुण्य घेऊन आहे. त्याला कारण आपल्या स्वरूपाचं अज्ञान. म्हणजे मी कोण आहे कळलेलं नाही. मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही कोण आहे यातलं क्षणाक्षणाला. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावा या पार भाऊ शिंदे महाराज. कारण शरीर म्हणजे आपल्या स्वरूपाचं अज्ञान. अज्ञान निवृत्त झालं ना की तुमची ओळख तुम्हाला होते. रज्जूवर भासलेला साप रज्जू कळली की सर्प नाही असा निश्चय होतो. जागा झाली की स्वप्न मिथ्या ठरतं. तसं स्वरूप जागृती आली ना संसार मिथ्या ठरतो महाराज. आणि मी सत्य आहे ठरतं. म्हणजे आपला आत्मा जो आहे तो सत्य ठरतो महाराज. आणि त्याच्यासाठी संतांची आज आपल्याला गरज आहे. संत तुम्हाला आपली स्वतःची ओळख करून देतात. ते तेवढ्यासाठी झालेत. बुडत ये जन येतो कळवळा म्हणून. अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जड देवा. आम्ही वैकुंठवासी हलो याची कारणाशी भूलेले ऋषी साच भावे वर्ताय महाराज. दया ही संतांचं भांडवल आहे महाराज. दयापोटी महाराज बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून महाराज. तुम्ही मी बुडायला लागलोय संतांना कळतं महाराज. कळतं म्हणून ते महाराज दयाची पोटी तुम्हा मला सांगतात. कारण का परत मनुष्य जन्म मिळेल आपल्या हातात नाही. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. पैसा मिळवला पोराशनी खाऊ नाही घातलं, कुठं दानधर्म नाही केलं, तसंच जर बांधून ठेवलं आणि मेलंच मरतंयच तर ते पैसा पैसा म्हणून मरतंय. आणि मेले की वासनेच्या पोटी नागोबा होऊन येतंय नाही ते पिशाचं होऊन येतंय. आता पोरांचं कसं चाललंय म्हणून अण्णा नाग बंगल्यात येऊन फिरायला आला तर पूजा करतील का नाही आबा आल्यात म्हणून. समजा त्यांची बेडरूम स्पेशल आहे आबांची आणि त्या बेडरूमवर येऊन बसला नागोबा माझा आहे म्हणून. आबा आल्यात म्हणून पूजा करशीला का? नाही व्हायची. पूर्वजन्मी पाप केले ते भाऊ विस्तारले. अनंत जन्माचं पाप आहे महाराज. ते पाठीमागं लागतं. कुठंतरी जन्म घ्यावा लागतो महाराज. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी म्हटले महाराज. आणि वासनेला कारण मूळ स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि अज्ञान निवृत्त करणं हे संतांचं कार्य आहे महाराज. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुम्ही नेमकं कोण आहे? सच्चिदानंद स्वरूपानं तुम्ही आहे. कारण का हा देह जरी झोपला तरी स्वप्न पडतंय अण्णा. त्यावेळी आपली इंद्रिय गप असतात.
पण स्वप्नातला व्यवहार होतोय का नाही? होतोय ना. स्वप्न आपण पाहतो तिथं, स्वप्न खरं वाटतं. म्हणजे स्वप्न पाहणारा कोणतरी हे डोळं जरी बघत नसलं तरी तिथलं डोळं बघणारं कोणतरी आहे महाराज. स्वप्न नाही, जागृती नाही. आपण झोपतो तो स्वप्नही नाही आणि जागृती नाही, पण आपण आहोत का नाही? आहे म्हणून जागा झाल्यावर सांगतो. मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो. तो आपला आत्मा आहे महाराज. शरीर येणारा जाणारा आहे ते आपलं नाही, पण 3 शरीराचं प्रकाशन करणारा, 3 शरीराला सत्ता देणारा, 3 शरीरा अतीत असणारा, 3 अवस्था अतीत असणारा जे चैतन्य जे आहे ना ते आपलं स्वरूप आहे महाराज. आणि ते तू आहेस. तत्वमसी महावाक्य काय सांगतंय? तत्वम अशी त्या तत्पदानं तुम पदानं तुमची आमची यथार्थ ओळख करून येतात म्हणा. संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थ. तुका म्हणे हो लोकीचा व्यवहार नका डोळे धूर भरून नाव हो. लोकाच्या व्यवहारात पडू नको. लोक म्हणतात वारकरी होता एवढ्या लवकर? लहानपणी माळ घालून खायचं प्यायचं, अजून काहीतरी बघायचं, अजून वय आहे म्हणजे. करावंच वाटलं नाही, मधीच घातलं, करून करून भागलाय नाही, करून करून भागलाय नाही. म्हातारपणी घालावं तर आता कशाला म्हणतंय? आता काय सपलंय सगळं, गाठली काय नाही का? असं काय म्हणू नको बाबा. आपुलिया हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे रेवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरीची जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नाहीतर का थोडी स्वान सुकरे. संत सांगतात संतांना शरण जा, स्वरूपाची ओळख करून घ्या. या लोकाच्या व्यवहारात पडू नका. तुमचं हित कशात आहे ते बघा. आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा स्वहिताचा घोर व्हा. ध्यानी राहा श्रीहरीच्या. तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहार नका डोळे धोर भरून राहो. ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहार लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहार. तुका म्हणे लोकीचा
नाशिवंत देव जाणार सकळ नाशिवंत देव जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी सद्गुरू चरणी अर्पण करून सेवेला इथं विठ्ठल जय विठ्ठल.